नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण या चॅनलच्या माध्यमातून इयत्ता 9वी आणि 10वीच्या गणिताचा संपूर्ण अभ्यास करणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 चलातील रेषीय समीकरणे याविषयी बघणार आहोत. तर 2 चलातील रेषीय समीकरणे म्हणजे काय? तर आपण रेषीय समीकरणे बघू. ज्या समीकरणामध्ये 2 चल वापरली जातात आणि चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी 1 असते, त्या समीकरणाला 2 चलातील रेषीय समीकरण असे म्हणतात. म्हणजे कोणते असे एक समीकरण घ्यायचे की ज्याच्यामध्ये 2 चले आहेत आणि त्यातलं प्रत्येक पदामध्ये जे चल आहे त्याची कोटी 1 असेल, तर त्या समीकरणाला आपण 2 चलातील रेषीय समीकरण असे म्हणतो. त्याच समीकरणाला आपण इंग्रजीमध्ये लिनिअर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स असे देखील म्हणतो. उदाहरण कसं असतं ते ax + by = c. या प्रकारे ते समीकरण असतं. या समीकरणामध्ये a, b, c या वास्तव संख्या असतात आणि a आणि b हे एकाच वेळी शून्य नसतात. म्हणजे कोणताही एक शून्य असेल तर चालेल, परंतु दोघंही एकाच वेळी शून्य नसावेत. या समीकरणाचे सामान्य रूप आपण कसे लिहायचे ते बघू. समजा 3x = 4y - 6 हे आपल्याला 2 चलातील रेषीय समीकरण आहे. या समीकरणाचे सामान्य रूप आपण 3x - 4y + 6 = 0. 3x - 4y + 6 = 0 असे लिहू शकतो. आपल्याला माहितीच आहे, समीकरणामधले एखादे पद जर आपण उजव्या बाजूपासून डाव्या बाजूकडे पक्षांतर करत असू, तर त्याचे चिन्ह बदलते. म्हणून या समीकरणामधील 4y चे चिन्ह हे -4y असे चिन्ह मायनस झाले आणि -6 या पदाचे चिन्ह +6 असे झाले. म्हणून 3x = 4y - 6 या समीकरणाचं सामान्य रूप आपण 3x - 4y + 6 = 0 असे लिहितो. म्हणजे समीकरणाचे सामान्य रूप लिहिताना काय करायचं आपल्याला? तर समीकरणामधील सर्व पदं हे एकाच बाजूला घेऊन दुसरी बाजू 0 करायची. आता खालील उदाहरणामध्ये 2 चलातील रेषीय समीकरण आहे की नाही ते ओळखा. 4m - 3n = 5. या समीकरणामध्ये m आणि n ही 2 चल आहेत आणि m ची कोटी 1 आहे. m चा घातांक 1 आहे, n चा घातांक 1 आहे आणि दोघांचे सहगुणक हे नॉन झिरो आहेत. म्हणून हे रेषीय समीकरण आहे. दुसरं समीकरण 2x² - 5y + 7 = 0. याच्यामध्ये x आणि y हे 2 चल आहेत, परंतु x ची कोटी 2 आहे. म्हणून हे रेषीय समीकरण नाही. x ची कोटी 2 असल्यामुळं रेषीय समीकरण होऊ शकत नाही. √2x + √5y + 7 = 0. याच्यामध्ये x, y आणि y ही 2 चल आहेत. x ची कोटी 1 आहे, y ची कोटी 1 आहे आणि दोन्ही सहगुणक x आणि y चे सहगुणक हे नॉन झिरो आहेत. म्हणून हे देखील रेषीय समीकरण आहे. 0x + 5y - 10 = 0. यामध्ये सुद्धा x आणि y हे 2 चल आहेत. x ची कोटी 1, y ची कोटी 1 आणि x चा सहगुणक 0 असला तरी y चा सहगुणक 0 नाही. म्हणून हे रेषीय समीकरण आहे. 0.2x + 0y = 5. या समीकरणामध्ये देखील x आणि y हे 2 चल आहेत. x चा सहगुणक 1 0.2, y चा सहगुणक 0 आणि x ची कोटी 1, y ची कोटी 1 म्हणून हे सुद्धा रेषीय समीकरण आहे. 4xy + 3y = 10. येथे 2 सहगुणक आहेत, परंतु x आणि y हे एका पदामध्ये गुणाकाराच्या स्वरूपात आलेले आहेत. म्हणून त्या पदाची कोटी x ची कोटी 1, y ची कोटी 1 अशी मिळून त्या पदाची कोटी 2 होते. म्हणून हे रेषीय समीकरण नाही. 4/x + 3/y = 9. या समीकरण आपल्याला लिहिताना 1/x म्हणजेच x⁻1 असे लिहिता येतं.
तसंच 1/y म्हणजे y⁻1 म्हणजे दिलेलं समीकरण आपण दिलेलं समीकरण लिहिताना आपण 4x⁻1 प्लस 3y⁻1 9 असं लिहू शकतो. म्हणून येथे x ची कोटी -1 आणि y ची कोटी सुद्धा -1 आहे. म्हणून हे रेषीय समीकरण नाही. अशा प्रकारे आपण दिलेलं समीकरण हे रेषीय समीकरण आहे की नाही ते ओळखू शकतो. म्हणजे काय बघायचं आहे ओळखण्यासाठी? त्या समीकरणामध्ये 2 चल असावीत, दोन्ही चलाची कोटी 1 असावी आणि तिसरी गोष्ट दोघं चलाचे सहगुणक एकाच वेळी 0 नसावेत. आता एकसामायिक रेषीय समीकरण म्हणजे काय? जेव्हा दोन चलातील दोन रेषीय समीकरण आपण एकत्रपणे सोडवतो तेव्हा त्या क्रियेला एकसामायिक रेषीय समीकरण सोडवणं असे आपण म्हणतो. उदाहरणार्थ a1x plus b1y equal to c1 and a2x plus b2y equal to c2 ही दोन रेषीय समीकरणं आपण एकाच वेळी जर सोडवली, एकत्रपणे सोडवली तर त्याला एकसामायिक रेषीय समीकरण सोडवणं असं म्हणतात. आणि या दोन समीकरणाला एकत्रितपणे एकसामायिक रेषीय समीकरण असे म्हणतात. आता हे समीकरण सोडवायचे कसे? या सोडवण्यासाठी बऱ्याच पद्धती आहेत. त्यातील पहिली पद्धत एका चलाचा लोप करणे म्हणजे एक चल काढून टाकणे. या पद्धतीमध्ये आपण एका चलाचे सहगुणक आधी समान करून घेतो. नंतर त्या दोन समीकरणाची बेरीज किंवा वजाबाकी करून ते आपण काढून टाकतो. त्यामध्ये आपल्याला एका पदाचा लोप आपण करतो. त्यासाठी आपण एक उदाहरण बघू. खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. 5x - 3y = 8 आणि 3x + y = 2 ही दोन समीकरणं आपल्याला सोडवायची आहेत. त्यासाठी आपण यांना नंबर देऊन घेऊ. 5x - 3y = 8 या समीकरणाला 1 नंबर, 3x + y = 2, 3x + y = 2 या समीकरणाला नंबर 2. आता या समीकरण 1 आणि समीकरण 2 मध्ये आपल्याला y चे सहगुणक बघा. समीकरण 1 मध्ये y चा सहगुणक 3 आहे आणि समीकरण 2 मध्ये y चा सहगुणक 1 आहे. तर आपण जर 2 नंबरच्या समीकरणाला आपण 3 ने गुणलं तर त्याचा सहगुणक 3 होईल. म्हणून आपण या दोन्ही समीकरणापैकी समीकरण 2 ला 3 ने गुणू. आता इथे 3 ने गुणल्यानंतर काय? 3x × 3 = 9x. y ला जर 3 ने गुणलं 3y आणि 2 × 3 6. तर एक समीकरण आपलं होतं 9x + 3y = 6 असे हे समीकरण 3 होतं. आता आपल्याला समीकरण 2 पासून समीकरण 3 मिळालंय. म्हणजे आपल्याला 1 आणि 3 सोडवायचे आहेत. 1 आणि 3 सोडवण्याचे म्हणून आपण ते एकत्र मांडून घेऊ आणि समीकरण 1 चा सहगुणक -3 आणि 3 चा सहगुणक +3. मग या दोन समीकरणांची आपण जर बेरीज केली तर त्यातील y हा निघून जाईल. म्हणून आपण समीकरण 3 आणि समीकरण 1 ची बेरीज करू. समीकरण 1 आणि समीकरण 3 ची बेरीज केल्यावर काय होईल? 9x + 5x = 14x, 9x + 5x = 14x, 3y - 3y = 0 and 6 + 8 = 14. म्हणजे 14x = 14. आता 14x = 14 याच्यावर आपण म्हणू शकतो x = 14/14 that is x = 1. आता x = 1 हे जे मिळालेलं आहे हे आपण समीकरण 2 मध्ये टाकूया. x = 1 ही मिळालेली व्हॅल्यू आपण समीकरण 2 मध्ये टाकली तर काय होईल? 3 × 1 + y = 2. म्हणजेच 3 + y = 2 आणि याच्यावरून आपल्याला मिळेल 3 चं आपण पक्षांतर केलं तर y = 2 - 3 = -1. म्हणून या समीकरणाचे उकल आहे xy = 1 and -1. येथे x ची व्हॅल्यू 1 आली आणि y ची व्हॅल्यू -1 आली. उकल आपण अशा ब्रॅकेटमध्ये लिहितो. ब्रॅकेट xy म्हणजे ऑर्डर पेअर = 1 and -1. 1 -1. दुसरी रीत एका चलाची किंमत काढून दुसऱ्या समीकरणात टाकणे. आता आपण पुन्हा तेच समीकरण घेऊ. 5x - 3y = 8 आणि 3x + y = 2.
हे आपण एका चलाची किंमत काढून कसं सोडवायचं ते बघूया. तर समीकरणांना आपण नंबर देऊन घेऊ. 5x - 3y = 8 एक नंबरचं इक्वेशन. 3x + y = 2 हे 2 नंबरचं इक्वेशन. आणि या समीकरण 2 वरून आपण y या चलाची किंमत काढून घेऊ आधी. कोणत्याही इक्वेशनवरून एका चलाची किंमत काढून घेतली चालते. आपल्याला 2 या समीकरणामध्ये y चा सगुणक 1 असल्यामुळे तिथून किंमत काढणं सोपं आहे. म्हणून आपण y ची किंमत यातून काढून घेऊ. काय येईल ती किंमत? तर आपल्याला 3x चं पक्षांतर करावं लागेल. y बरोबर y = 2 - 3x ही किंमत आली. आता y = -2x ही किंमत आपण समीकरण 1 मध्ये टाकू. y च्या जागी आपल्याला काय लिहायचं? 2 - 3x. तर ते समीकरण कसं होईल आता? 5x - 3 × 2 - 3x = 8. तो ब्रॅकेट सोडून घेऊ. 5x - 6 3 × 2 6 -3 × -3x + 9x = 8. म्हणजे समीकरण झालं 5x - 6 + 9x = 8. आणि याच्यावरून आपल्याला मिळतील 5x + 9x = 14x. 14x - 6 = 8. त्याहून मिळेल 6 चं पक्षांतर केलं 14x = 8 + 6 = 14. दॅट मीन्स x = 1. आता ही x = 1 किंमत आपण समीकरण 3 मध्ये टाकू. समीकरण 3 मध्ये काय आहे? y = 2 - 3 × 1 कारण x च्या जागी 1 टाकायचं आपल्याला. 2 - 3 × 1 आणि ती किंमत येते 2 - 3 = -1. म्हणून उकल आली xy = 1 and -1. आता आपण वेगळी उदाहरणं घेऊ. 3x + 2y = 29 and 5x - y = 18. याच्या उकल काढण्यासाठी आपण समीकरणांना नंबर देऊन घेऊ. 3x + 2y = 29 एक नंबर समीकरण आणि 5x - y = 18 समीकरण नंबर 2. आता याच्यामध्ये आपण y या पदाचा लोप करून सोडवूया. त्यासाठी आपण काय करूया? समीकरण 2 ला 2 ने गुणू. कारण समीकरण 1 मध्ये y चा सगुणक 2 आहे आणि समीकरण 2 मध्ये y चा सगुणक 1 आहे. म्हणून जर समीकरण 2 ला 2 ने गुणलं तर y चे सगुणक सारखे होतील. म्हणून आपण समीकरण 2 ला 2 ने गुणूया. तर काय होईल? 2 × 5x = 10x. 2 × y 2y आणि 18 × 2 36. म्हणून इक्वेशन तयार होईल 10x - 2y = 36 हे 3 नंबरचं समीकरण. आता आपण समीकरण 3 आणि समीकरण 1 ची बेरीज करू. कारण 1 चा सगुणक प्लस आहे आणि समीकरण 1 मध्ये y चा सगुणक प्लस आहे आणि समीकरण 3 मध्ये y चा सगुणक मायनस आहे. म्हणून दोघांची बेरीज करू. सहगुणकाचे चिन्ह जर विरुद्ध असतील तर आपण बेरीज करावी आणि सहगुणकाचे चिन्ह जर सारखे असतील तर आपण वजाबाकी करावी. मग 10x + 3x 3x आणि 10x यांची बेरीज 13x होईल. 2y आणि -2y यांची बेरीज 0 होईल. 29 आणि 36 या दोघांची बेरीज 65 होते. म्हणून 13x = 65. म्हणून 13 चं पक्षांतर केलं आपण. x = 65/13. 65 ला 13 ने भागलं तर 5 येतं म्हणून x = 5. आता x ची किंमत आपण समीकरण 1 मध्ये टाकू. x च्या जागी 5 लिहायचं आपल्याला. मग 3 × 5 x च्या जागी 5 लिहिला प्लस 2y = 29. म्हणजे 15 + 2y = 29. आता 15 चं पक्षांतर केलं 2y = 29 प्लस 15 चे -15 झाले. -15 = 29 - 15 is 14. Therefore, y = 14/2 that is equal to 7. म्हणून आपली उकल आली xy = 5 7. xy = 5 7 म्हणजे x ची व्हॅल्यू 5 y ची व्हॅल्यू 7. आणखी एक उदाहरण बघू आपण. 5x + 3y = 9 and 2x - 3y = 12. याच्यामध्ये सुद्धा आपण y चा लोप करू कारण y चे सहगुणक ऑलरेडी सारखे दिलेले आहेत. त्यासाठी आपण समीकरण 1 आणि समीकरण 3 ची बेरीज करूया. 5x + 3y = 9 + 2x - 3y = 12. यांची बेरीज केल्यावर 5x आणि 2x यांची बेरीज 7x होते.
3y मायनस 3y कॅन्सल होतात. 0 होती ते पद आणि 9 + 12 इक्वल टू 21. देअरफॉर 7x इक्वल टू 21. अँड 7चं आपण पक्षांतर केलं की आपल्याला मिळेल x इक्वल टू 21/7 इक्वल टू 3. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 3 आली. एक्सची किंमत 3 आली आणि ही एक्सची किंमत आपण समीकरण 1 मध्ये टाकूया. एक्सच्या जागी आपल्याला 3 लिहायचं आहे. 5 × 3 + 3 × y इक्वल टू 9. म्हणजेच 15 + 3y इक्वल टू 9. आता 15चं पक्षांतर केलं 3y इक्वल टू 9 मायनस 15. 9 मधून 15 गेले वजा 6 राहिलेत म्हणून 3y इक्वल टू -6. Therefore y इक्वल टू -6/3 इक्वल टू -2. म्हणून उकल आली xy इक्वल टू 3 - 2. आणखी एक उदाहरण बघू आपण. सोडवा. x + 7y इक्वल टू 10. 3x - 2y इक्वल टू 7. आता आपण समीकरणात नंबर दिले. x + 7y इक्वल टू 10. दुसरं समीकरण 3x - 2y इक्वल टू 7. आता यामध्ये बघा समीकरण 1 मध्ये x चा सगुणक 1 आहे आणि दुसऱ्या समीकरणामध्ये x चा सगुणक 3 आहे. म्हणून आपण पहिल्या समीकरणाला 3 ने गुणूया. 3 ने गुणल्यानंतर काय होईल? 3x + 21y 7 × 21 इक्वल टू 30. 3x + 21y इक्वल टू 30. आता समीकरण 1 आणि 3 काय करू आपण? 1 आणि 3 चे सगुणक सारखे आहेत. म्हणून आपण समीकरण 3 मधून 2 हे इक्वेशन वजा करू आपण. 3 मधून 2 इक्वेशन वजा केल्यावर काय मिळतं? त्यासाठी आपण समीकरणाची मांडणी करून घेऊ आणि त्यांची वजाबाकी करतो आपण. 3x मधून 3x गेले 0. 21y आणि मायनस 2y. दोनदा मायनस आल्यामुळे प्लस होईल. 21y + 2y इक्वल टू 23y. आणि 30 मधून 7 गेले 23. म्हणून 23y इक्वल टू 23. Therefore y इक्वल टू 1. म्हणून y ची व्हॅल्यू 1 आली. आता y ची व्हॅल्यू 1 ही आपण एक समीकरण 1 मध्ये टाकूया. ती व्हॅल्यू समीकरण 1 मध्ये टाकल्यानंतर आपल्याला मिळेल x + 7 × 1 इक्वल टू 10. म्हणजेच x + 7 इक्वल टू 10 होईल. 7चं पक्षांतर केलं x इक्वल टू 10 - 7 दॅट इज इक्वल टू 3. म्हणून उकल येईल 7 3. पुढील उदाहरण सोडवा. 5m - 3n इक्वल टू 19 आणि m - 6n इक्वल टू -7. समीकरण 1 5m - 3n इक्वल टू 19. दुसरं समीकरण m - 6n इक्वल टू -7. आता समीकरणाचं ऑब्झर्वेशन करा. पहिल्या समीकरणामध्ये n चा सगुणक 3 आहे. दुसऱ्या समीकरणामध्ये n चा सगुणक 6 आहे. म्हणजे आपण समीकरण 1 ला जर 2 ने गुणलं तर दोघांचे सगुणक सारखे होतात. म्हणून आपण 1 ला 2 ने गुणूया. 10m - 6n इक्वल टू 38. 19 × 2 38 होतात. आता समीकरण 2 आणि समीकरण 3 मध्ये n चे सगुणक सारखे झालेत. म्हणून समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करू आपण. त्यासाठी मांडणी करूया. समीकरण 3 लिहिलंय, 2 लिहिलं आणि त्यांची वजाबाकी आपण करतो आहोत. 10m - m 9m झाले. -6n मधून -6n गेले 0 आणि 38 - -7 दॅट मीन्स 38 + 7. 38 + 7 किती झाले? 45. Therefore 9m इक्वल टू 45. Hence m इक्वल टू 45/9. म्हणजेच 9×5 = 45. m ची व्हॅल्यू 5. आता m ची किंमत आपण समीकरण 2 मध्ये टाकूया. 5 - 6n इक्वल टू -7 याच्यामध्ये आपल्याला किंमत टाकायची. तर 6n इक्वल टू 5 + 7. 6n इक्वल टू 5 + 7. 5 + 7 12 झाले. 6n इक्वल टू 12 झाले. म्हणून n इक्वल टू 12/6 म्हणजे 2. आणि उकल येते आपली mn इक्वल टू 5 2. मित्रांनो, जर अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्याला बघायचे असतील तर आपण हे आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याबरोबर असलेलं बेल आयकॉन हे चिन्ह, बेलचं चिन्ह दाबण्यास विसरू नका. कारण त्यामुळे आपल्याला या चॅनलवर अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर नोटिफिकेशन मिळेल आणि पाहता येतील. थँक यू.